केलं। नमस्कार। आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसास या ठिकाणी उपक्रमाअंतर्गत जंजिरा किल्ल्याचं या ठिकाणी उपक्रम कृती अंतर्गत प्रात्यक्षिक तथा किल्ला बनवण्याचं कार्य आमच्या या जंजिरा गटाने हाती घेतलेलं आहे। यासाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जाधव सर, आमच्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय जळतकर मॅडम, आमच्या लहान भगिनी अर्चनाताई, तसेच माझे सहकारी मित्र पालीवाल सर, रोकडे सर आणि मी स्वतः शिवाजी बोरसे सर, आम्ही या ठिकाणी जंजिरा या गटातील मुलींना सोबत घेऊन या ठिकाणी जंजिरा किल्ला पूर्ण करण्याचं काम करत आहोत। तर चला आपण पाहूया या गटातील सहभागी विद्यार्थ्यांचा परिचय। विद्यार्थिनींचा परिचय देताना सर्वप्रथम राजश्री। माझं नाव राजश्री प्रभाकर पाटील आहे। मी इयत्ता 4थी मध्ये शिकते। माझे नाव मयूर संदीप आहे। मी इयत्ता 3रीत शिकते। माझे नाव नीलेश्वरी गजानन पाटील आहे। मी इयत्ता 4थी शिकते। माझे नाव सृष्टी गजानन पाटील आहे। मी इयत्ता 3री शिकते। चला आता पाहूया। माझे नाव दिव्या संदीप पाटील आहे। मी इयत्ता 4थी मध्ये शिकते। चला आता पाहूया जंजिरा किल्ल्याचं या ठिकाणी उभं राहिलेलं प्रक्षेप आणि मुलींनी तथा आमच्या या ठिकाणी जंजिरा किल्ला बनवण्याचं उत्तम असं मार्गदर्शन करणारे जळतकर मॅडम आणि रोकडे सर यांनी जंजिरा किल्ला या ठिकाणी बनवण्यासाठी जो उपक्रम हाती घेतलेला आहे याबद्दल आदरणीय जळतकर मॅडम किल्ल्याबाबतीत आपल्याला थोडक्यात माहिती देतील। जंजिरा हा समुद्री किल्ला आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे। तर या ठिकाणी बुरुज दाखवण्यासाठी आपण गोल करून घेतलेले आहे कागदाचे रोल आणि ते उभे केलेले आहेत। त्यानंतर मध्ये बेसमध्ये आपण खोके, त्यानंतर काही कागदाचे गोळे यांचा वापर केलेला आहे। तर या ठिकाणी मधला भाग थोडा उंच आहे त्यामुळे इथे एक बॉक्स लावलेला आहे आपण, आणि त्यानंतर या ठिकाणी पेपर लावून झालेले आहेत पूर्णपणे, आणि वरून आपण या ठिकाणी टिश्यू पेपर लावलेला आहे। आता हा टिश्यू पेपर व्यवस्थित चिटकवलेला आहे आपण। आता तो वाळल्यानंतर आपल्याला पुढचं काम करता येणार आहे। तर आज आपला दुसरा किल्ला जंजिरा किल्ला तयार झालेला आहे। अतिशय मेहनतीने आणि अतिशय सुंदर अशी ही प्रतिकृती आपली तयार झालेली आहे। तर बघूया चला जंजिरा किल्ला। हा जंजिरा किल्ला अरबी समुद्रामध्ये आहे। हा जंजिरा किल्ला सिद्धींनी बांधलेला आहे। या किल्ल्याला 572 गुरुतोफा आहेत। हा जंजिरा किल्ला मराठ्यांना शेवटपर्यंत जिंकता आला नाही। बघा, अतिशय सुंदर असा हा जंजिरा किल्ला या ठिकाणी तयार झालेला आहे। किल्ल्याला अतिशय भक्कम अशी तटबंदी केलेली आहे। सिद्धींनी जंजिरा हा किल्ला अरबी समुद्रामध्ये उभारलेला होता। जजीरे मेहरूब असं याचं मूळ नाव होतं। जजीरा म्हणजे बेट, समुद्रातलं बेट, आणि मेहरूब याचा अर्थ चंद्राची कोर। समुद्रामध्ये बेटावर असलेली चंद्राची कोर म्हणजे हा जंजिरा किल्ला असा याचा अर्थ होतो। तर या किल्ल्यावरती एकूण 19 बुरुज आहेत। अतिशय अवघड असा हा किल्ला अभेद्य राहिला शेवटपर्यंत। तर याचं जे प्रवेशद्वार आहे हे पूर्वेकडे आहे, आणि हे जे प्रवेशद्वार आहे ते दिसून येत नाही, त्यामुळे शत्रूला आक्रमण करताना खूप कठीण जात होतं, म्हणून हा शेवटपर्यंत अभेद्य राहिला। या ठिकाणाहून प्रवेशद्वार आपल्याला समुद्रामध्ये जायला प्रथम बोटीने प्रवास करावा लागतो। बोटीने प्रवास करताना सुद्धा आपल्याला त्याचं प्रवेशद्वार दिसत नाही, खूप पुढे गेल्यानंतर आपल्याला ते प्रवेशद्वार दिसतं। प्रवेशद्वारानंतर आपण ज्या वेळेला वरती चढून जातो त्यावेळेला उजव्या हाताला आपण जातोय। या ठिकाणी महत्त्वाच्या 3 तोफा होत्या। कलाल भांगडी तोफ, कायमुख तोफ आणि या ठिकाणी लांडा कासा तोफ। या 3 तोफा खूप महत्त्वाच्या होत्या, कारण या तोफांनी लांबच्या पल्ल्यावरती मारा केला जाऊ शकत होता। त्यानंतर या ठिकाणी
तलाव आहे. तलावाजवळून ज्या पायऱ्या जातात त्याच्यावरून हा बालेकिल्ल्याचा वरचा भाग आहे. वरच्या भागावरती आल्यानंतर या ठिकाणी राजवाडा दिसून येतोय. या ठिकाणी सुरुल खानाचा महाल होता, तो भग्न अवस्थेमध्ये आहे. किल्ल्याचा जो बालेकिल्ल्याचा भाग आहे याला सुद्धा तटबंदीने सुरक्षित केलेलं होतं आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला 3 बुरुज दिसत आहे. त्यानंतर इकडे आपण बघत आहोत की या ठिकाणी कबर होती त्यावेळेला. त्याच्या बाजूला तलाव आहे आणि तलावाचं सुंदर मनोहारी दृश्य राणी साहेबांना दिसावं म्हणून या ठिकाणी राणीसाठी महाल तयार केलेला होता. त्यानंतर हा किल्ला संपूर्णपणे मुस्लिम जे राजे होते सिद्धी त्यांच्या ताब्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणी मस्जिद सुद्धा होती. या किल्ल्यावरती राहण्यासाठी अनेक वास्तू होत्या, त्यांचे थोडेसे अवशेषच या ठिकाणी आता शिल्लक आहेत, भग्न वास्तू आहेत. या ठिकाणी जे बुरुज दिसत आहेत बुरुजांवरती तोफा आहे. तर या बुरुजांवरती एकूण 572 तोफा होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात तोफा असल्यामुळे याच्यावरती आक्रमण करून जिंकणं कोणालाही शक्य झालं नाही मराठ्यांना. मध्ये 2 ठिकाणी पायऱ्या आहेत. या ठिकाणी जो बुरुजांना जोडणारा रस्ता आहे तिथून खाली उतरण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत. बाहेरच्या बाजूला खारं पाणी आणि किल्ल्यावरच्या लोकांना पिण्यासाठी म्हणून गोडं पाणी या तलावांमध्ये होतं. ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट या किल्ल्यावरची आहे की समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये गोड्या पाण्याचे तलाव या किल्ल्यावरती असणं ही एक आश्चर्याचीच गोष्ट आहे. तर अतिशय सुंदर आणि अभेद्य असा हा किल्ला आमच्या बालचमूने तयार केलेला आहे. आपणही अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी आणि असे सुंदर गड किल्ले तयार करण्याची आपण विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी आणि जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघावा अशी विनंती.